Hey, hello guys, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to learn the new topic, that is derivative of an implicit function. So first of all, what is meant by implicit function? पहिले तर आपण implicit function म्हणजे काय ते पाहूयात. सो implicit function आत्तापर्यंत आपण असं शिकलो, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 9, राईट. हे एक फंक्शन आहे आणि हे सगळं एक्सच्या फॉर्मॅटमध्ये. तर हे असं सेपरेट जर असेल, एक्स एकीकडे वाय एकीकडे, तर याला आपण बोलणार एक्सप्लिसिट फंक्शन. दिस इज कॉल्ड ॲज ए एक्सप्लिसिट फंक्शन. पण कधी कधी काय होतं, एक्स आणि वाय कॉम्बिनेशनमध्ये येतात, जसं की एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर एक्स प्लस 3x, राईट ना. हे असं फंक्शन आलं की यात एक्स आणि वाय कॉम्बिनेशनमध्ये आहेत, म्हणजे आपण इथून वायला सेपरेट करू शकत नाही किंवा एक्सला सेपरेट करू शकत नाही. सो अशा फंक्शनला काय बोलणार आपण? सो दिस फंक्शन इज कॉल्ड ॲज ए इम्प्लिसिट फंक्शन. ज्यावेळेस आपण एक्सला किंवा वायला सेपरेट करू शकत नाही, सो दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज ए इम्प्लिसिट फंक्शन, राईट. आणि असं जर सेपरेट असेल ऑलरेडीच दिलेलं, तर त्याला आपण बोलणार एक्सप्लिसिट फंक्शन. सो आपल्याला इथे बघायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲन इम्प्लिसिट फंक्शन, राईट. इम्प्लिसिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे जर कॉम्बिनेशनमध्ये असतील एक्स आणि वाय, सो दॅट फंक्शन इज कॉल्ड ॲज ए इम्प्लिसिट फंक्शन. आणि सेपरेट जर असतील, सो दॅट फंक्शन इज ए एक्सप्लिसिट फंक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्झाम्पल 1. फाइंड dy by dx. Find dy by dx if y raised to 3 minus 3y square x equal to x cube plus 3x square y. ओके, फंक्शन अशा टाईपचं आहे. इथे कॉम्बिनेशनमध्ये येते एक्स आणि वाय, सो आपल्याला फंक्शन वेगळं करता येणार नाही. सो दिस फंक्शन इज ए इम्प्लिसिट फंक्शन. आणि याचा डेरिव्हेटिव्ह कैसा घ्यायचा आहे आता पहा. राईट डाऊन हिअर, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स वी गेट. ज्यावेळेस याला आपण डिफरन्शिएट करू, सो डिफरन्शिएशन करायचं डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ 3y स्क्वेअर एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर वाय. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय क्यूब तो असतो 3y स्क्वेअर, पण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे, म्हणजे वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx. 3y स्क्वेअर इंटू dy by dx मायनस हा 3 कॉन्स्टंट आहे, त्याला असं बाहेर ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला? वाय स्क्वेअर एक्स. इथे यू इंटू व्हीचं रूल वापरावं लागेल. डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब दॅट इज 3x स्क्वेअर प्लस इथला 3 कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर वाय. इथे परत यू इंटू व्हीचा रूल वापरायचा आहे. सो व्हॉट इज दिस? 3y स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स मायनस 3 इंटू इथे डेरिव्हेटिव्ह वापरायचं आहे. सो वाय स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स तो असणार 1, ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स तो असणार 1 प्लस एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2y, पण वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागेल. सो dy बाय डी एक्स, ओके, इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय दॅट इज dy बाय डी एक्स प्लस वाय ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x दॅट इज 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज 2x. ओके, यू इंटू व्हीचा रूल इथे आणि इथे यूज केला. सो वी गेट 3y स्क्वेअर इंटू dy बाय डी एक्स मायनस 3 इंटू वाय स्क्वेअर म्हणजे मायनस 3y स्क्वेअर, ओके,
प्लस मायनस मायनस, ओके 3 टू 6, 6xy, हे काय होणार मायनस 6xy इंटू dy बाय dx, राईट, इज इक्वल टू 3x स्क्वेअर, इज इक्वल टू मी इथे लिहितो देतो 3x स्क्वेअर, ओके प्लस 3x स्क्वेअर इंटू dy बाय dx, 3x स्क्वेअर इंटू dy बाय dx आणि प्लस प्लस प्लसच 3 टू 6xy प्लस 6xy, राईट. सो dy बाय dx वाला टर्म एका साईडला, इथे एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे, ही वाली टर्म इकडे येऊ द्या लेफ्ट साईडला. सो हे होणार 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx मायनस 6xy इंटू dy बाय dx आणि हे प्लस येते इकडे येऊन मायनस 3x स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू लेफ्ट हँड साईडला काय काय तुमच्याकडे 3x स्क्वेअर प्लस 6xy, सॉरी राईट हँड साईडला 3x स्क्वेअर आहे प्लस 6xy आहे आणि हे मायनसवालं जे आहे ते इकडे येऊन याच्यासोबत काय होईल प्लस 3y स्क्वेअर होईल, राईट. ह्या तिघांमधनं dy बाय dx कॉमन, सो dy बाय dx तर ब्रॅकेटमध्ये राहील 3y स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर अँड मायनस 6xy इज इक्वल टू इथे पण काय 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 6xy अँड देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा जो ब्रॅकेट आहे तो मल्टिप्लाय आहे इकडे जाऊन याच्यासोबत डिवाइड होईल. सो 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 6xy अपॉन इथे लिहितो मी मायनस 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर मायनस 6xy, राईट. सो देअरफॉर dy बाय dx इथनं 3 कॉमन, टेक 3 ॲज ए कॉमन, सो राहणार x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy, 3ला कॉमन घेतलं तर, आणि इथनं कशाला कॉमन करता इथे पण मायनस 3ला कॉमन करू शकता तुम्ही. सो हे होणार x स्क्वेअर, साईन चेंज होईल मायनस 3y स्क्वेअर आणि मायनसचं साईन प्लस होईल, हे काय येणार 3 टू 2xy, कॅन्सल वगैरे काही होणार नाही, फक्त हे आणि हे कॅन्सल, राईट. सो फायनली तुम्हाला dy बाय dx काय मिळेल, सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस ऑफ हे ॲज इट इज x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy अपॉन x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर प्लस 2xy. दिस इज आवर फायनल dy बाय dx. सो अशा पद्धतीने तुम्हाला dy बाय dx इथे कॅल्क्युलेट करायचं. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर dy बाय dxच्या एक टर्म्स एका साईडला आणि बाकी राहिलेल्या टर्म दुसऱ्या साईडला, आणि dy बाय dx तुम्ही अशा पद्धतीने त्याला कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. हे झालं एक्झाम्पल नंबर 1. आता सेकंड एक एक्झाम्पल पाहू. फाइंड dy बाय dx. फाइंड dy बाय dx इफ सेकंड दिले तुम्हाला x रेस टू y इज इक्वल टू y रेस टू x. y रेस टू x पहा इम्प्लिसिट आहे, पण फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन आहे. म्हणजे तुम्ही याच्या आधी लॉगरिथमिक फंक्शन शिकलात, सो लॉगरिथमिक फंक्शनचा पण इथे यूज करायचा आहे. कसा, फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन आहे, इथे पण फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन आहे. आपण एक्सला आणि वायला सेपरेट करू शकत नाही. मग ह्या इक्वेशनला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहा असं म्हटलं तर लिहिता येणार नाही, वायच्या फॉर्ममध्ये लिहा तरी पण लिहिता येणार नाही. सो तुम्हाला इथे काय करावं लागेल, पहिल्यांदा लॉग घ्यावा लागेल आणि नंतर डिफरन्शिएट करावं लागेल. सो राईट डाऊन हिअर टेकिंग log on both side, taking log on both sides. सो log घेतल्यानंतर काय येणार आहे, therefore log of x raised to y is equal to log of y raised to x, राईट. म्हणजेच काय होईल, हा y इकडे येणार रूलनुसार, y इंटू log x इज इक्वल टू x इंटू log y. ओके, आता डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. नाव differentiate with respect to x, we get
पहा हा यू ए आणि हा व्ही लावा इथे. वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय डी एक्स. इकडे एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय प्लस लॉग वाय ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. तो किती असतो 1. सो हे काय झालं, देअर फोर वाय इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. हे येणार एक्स इंटू लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y, पण वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग वाय इंटू 1 मीन्स लॉग वाय. राईट. सो डी वाय बाय डी एक्स वाला टर्म एका साईडला आणि कॉन्स्टंट टर्म एका साईडला, ही आणि ही वाली टर्म इकडे आणूयात आपण. सो लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस हे एक्स बाय वाय. सो हे होणार एक्स बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू इकडे आहे लॉग वाय, इकडे काय आहे लॉग वाय, आणि हे काय होणार, ही वाली टर्म प्लस येते तिकडे जाऊन मायनस वाय बाय एक्स, मायनस वाय बाय एक्स. सो फायनल काय मिळेल, देअर फोर डी वाय बाय डी एक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील इथे लॉग एक्स मायनस लॉग एक्स मायनस एक्स बाय वाय. ओके, लॉग एक्स इज इक्वल टू मायनस एक्स बाय वाय इज इक्वल टू इकडे राहणार लॉग वाय मायनस वाय बाय एक्स. ओके, अँड देअर फोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे लॉग वाय मायनस वाय बाय एक्स अपॉन लॉग एक्स मायनस एक्स बाय वाय. राईट. सो याला अजून पुढे जर कॅल्क्युलेट केलं तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय म्हणजे एक्स लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स, अपॉनमध्ये इथे पण वाय लॉग एक्स मायनस एक्स अपॉन वाय. सो म्हणजेच काय होणार, डी वाय बाय डी एक्स हा पलटी करणार एक्स लॉग वाय मायनस वाय अपॉन एक्स मल्टिप्लाइड बाय वाय इंटू वाय लॉग एक्स मायनस एक्स. म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय इंटू एक्स लॉग वाय मायनस वाय, ओके, अपॉन एक्स इंटू वाय लॉग एक्स मायनस एक्स. एक्सने मल्टिप्लाय करू शकतो आपण याला, दॅट इज डी वाय बाय डी एक्स एक्स वाय लॉग वाय मायनस वाय इंटू वाय वाय स्क्वेअर अपॉन एक्स वाय लॉग एक्स मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज आवर फायनल आन्सर. ठीक आहे. सो याला आपण अशा पद्धतीने इथे कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. आय होप यू अंडरस्टँड धिस. ठीक आहे. बाकीचं राहिलेलं पाठ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.